नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA सेकंड इयर सेमिस्टर 4 पेपर 8 आंतरराष्ट्रीय संबंध। विद्यार्थी मित्रांनो, आपला जो चौथा सेमिस्टर आहे, या चौथ्या सेमिस्टरमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हा जो अतिशय महत्त्वाचा पेपर आहे, या पेपरमधील एक अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे राजनय। तर आज आपण राजनयाचा अर्थ, स्वरूप, उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहिती असणं गरजेचं आहे की आधुनिक काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाला अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे। आता आंतरराष्ट्रीय संबंध जसा आज आपण पाहतो की देशामध्ये राष्ट्रीय राजकारणाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, तशा प्रकारे आंतरराष्ट्रीय राजकारणाला सुद्धा आधुनिक काळामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे। कारण जसं अरिस्टॉटलने सांगितलेलं आहे की माणूस हा समाशील प्राणी आहे आणि तो एकटा राहू शकत नाही। त्याला जीवन जगण्यासाठी इतर सहकार्याची त्याला आवश्यकता असते। तर अशाच प्रकारे आज जर आपण बघितलं की हे जे जागतिक युग आहे किंवा आधुनिक काळामध्ये जगामध्ये विश्वराज्याची संकल्पना निर्माण झालेली आहे आणि म्हणून कुठलाही देश आपली उन्नती करण्यासाठी, म्हणजे जगामध्ये विकसनशील किंवा विकसित देशापासून ते अविकसित देशामध्ये सुद्धा प्रत्येक राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्राबरोबर संबंध वृद्धिंगित करणे काळाची गरज निर्माण झालेली आहे। किंवा एक देश सुखी संपन्नशील आहे, एक देश विकसित आहे म्हणून भागत नाही आहे। कारण जगाचं जर वातावरण, जगामध्ये जर अशांतता असेल, जगामध्ये जर विपरीत घटना घडत असतील, तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होत असतो, प्रत्येक देशावर त्याचा परिणाम होत असतो। तुम्ही जाणते आहात, तुम्ही आजच्या गंभीर परिस्थितीसमोर तुम्ही जात आहात। 2019 मध्ये जी कोविड बिमारी, ही जी काही बिमारी आहे, ती काही भारतासारख्या देशाने किंवा अमेरिका, रशियामधून ही बिमारी विकसित झालेली नाही। तर ही देण कुणाची आहे? चायनाची देण आहे। म्हणजे चायनामधून ही जी बिमारी निर्माण झाली, आज आपण पाहतो की त्याचा जे फटका आहे संपूर्ण जगातील देशाला भोगावा लागत आहे। म्हणजे कुठलीही एका देशाने केलेली कामगिरी याचा परिणाम कुणाला होतो? संपूर्ण जगावर त्याचा परिणाम होतो। म्हणून जगामध्ये शांतता, सुव्यवस्था निर्माण करणं काय झालेली आहे? काळाची गरज झालेली आहे। तुम्ही जगाने आम्हाला जगू द्या। आज आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध विकसित करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय संबंध हे सलोख्याचे निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या संघटना, जशी संयुक्त राष्ट्र संघटना असेल किंवा क्षेत्रीय ज्या अनेक संघटना आहेत, त्या अनेक संघटना काम करत आहेत। म्हणून म्हणजे आता हे आंतरराष्ट्रीय संबंध ही जी संकल्पना आहे, काही म्हणजे आधुनिक काळामध्ये ह्याचा खऱ्या अर्थाने विकसित झाला आहे, परंतु ही प्राचीन काळापासून एका देशाचे दुसऱ्या देशाचे संबंध निर्माण झालेले आहेत। परंतु त्या काळातील जे संबंध होते त्याचं स्वरूप जे होतं ते मर्यादित त्याचं स्वरूप होतं। परंतु आजचं जे स्वरूप आहे आंतरराष्ट्रीय संबंधाचं, याचं स्वरूप कसं झालेलं आहे? व्यापक स्वरूप झालेलं आहे। म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधी चर्चा करीत असताना आपण सांगतो की एका देशाचे दुसऱ्या देशाचे संबंध कसे असावेत हे निश्चित करणारे तत्व म्हणजे काय आहे? आंतरराष्ट्रीय संबंध होय। म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये दोन देशामध्ये
संवाद घडविण्याची जी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका आधुनिक काळामध्ये कोणाच्यामुळे निर्माण होत असेल किंवा कोण महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असेल तर त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका राजनयाची आहे. काय म्हटलं मी? दोन देशामधील संबंध वृंदगीत करण्याचं काम जे आहे ते महत्त्वपूर्ण जी भूमिका बजवावी लागते ते कुणाला बजावावी लागते? राजनयाला बजवावी लागते. म्हणजे राजनय हा काय आहे? दोन देशामध्ये, म्हणून असं म्हणतात की राजनय हा प्रत्येक देशाचा कान आणि डोळा आहे. कान आणि काय आहे? डोळा आहे. प्रत्येक देशामध्ये राजनयाचं कार्यालय आहे. राजदूत काम त्या ठिकाणी करतो. आणि राजदूताचं काय काम आहे? प्रत्येक देश काय करतो? आपला राजनय दुसऱ्या देशामध्ये पाठवितो आणि त्या देशामधील जी काही परिस्थिती आहे, त्या देशामध्ये जी काही मग अशांततामय वातावरण असेल, शांततामय वातावरण असेल, व्यापार असेल, सांस्कृतिक असेल किंवा विविध अंगाने तो काय करतो? आपल्या देशाला माहिती पुरवत असतो. आणि मग आपल्या देशातील जे काही प्रमुख देशातले जे काही नेते असतात, शिखर नेते असतात, ते काय करतात? तशा परिस्थितीमधून ते त्या देशाशी काय करतात? संबंध वृंदगीत करण्याचं काम करतात. किंवा एखाद्या देशाने जर त्या देशाविषयी जर अघटित काम केलं असेल, नुकसानीचं काम केलं असेल, है की नाही, तर ते काय करतात? त्या देशातील राजनयाला त्या ठिकाणी बोलून घेतात आणि त्यांना सांगतात की बघा, तुम्ही बघा, ज्यावेळेस पाकिस्तान काही कुरापती करतो, भारताच्या विरोधामध्ये पाकिस्तान कुरापती केल्यानंतर आपण लगेच तिथल्या हाय कमिशनर राजदूताला आपण बोलून घेतो आणि त्यांना सांगतो हे तुमचं ठीक नाही आहे, हे अशा प्रकारे तुम्ही काम करत आहात, याचे परिणाम जर तुम्ही व्यवस्थित केले नाही तर दोन देशाच्या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये याचे काय होऊ शकतात? परिणाम निर्माण होऊ शकतात. म्हणून राजनय जो आहे तो राजनय परराष्ट्र संबंधामधील, आंतरराष्ट्रीय संबंधामधील अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारा एक व्यक्ती आहे. आपण प्राचीन काळापासून म्हणजे राजनयासंबंधी आपण चर्चा आपण ऐकत आलेलो आहे. महाभारतामध्ये सुद्धा श्रीकृष्ण हा म्हणजे ज्यावेळेस महाभारतामध्ये कौरव आणि पांडवांचं युद्धाचं वातावरण निर्माण झालं होतं, तर त्यांच्यामध्ये वाटाघाटी करण्यासाठी कृष्ण त्या ठिकाणी राजनयाची भूमिका पार पाडण्याचं काम करीत होता. रामायणामध्ये हनुमानाने राजनयाची भूमिका पार पाडलेली आहे. किंवा नारद सुद्धा दूत म्हणून काम करत होता, आहे की नाही? राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये जर आपण बघितलं, ग्रीक देशामध्ये सुद्धा राजनयासंबंधी उल्लेख आलेला आहे. रोमन अभ्यास, मध्ययुगीन कालखंडामध्ये. आधुनिक काळामध्ये जर आपण बघितलं तर राजनयाला, जसं तुम्ही बघितलं कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा मॅकियावेलीने जो लिहिलेला ग्रंथ आहे द प्रिन्स, या ग्रंथामध्ये सुद्धा राजनयासंबंधी अतिशय महत्त्वपूर्ण विवेचन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. परंतु आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर राजनय हा एक अतिशय महत्त्वपूर्ण परराष्ट्र संबंधामध्ये, कारण आजचं जर आपण बघितलं की जगाचं म्हणजे अनेक मार्गाने, फक्त म्हणजे काही सैनिकीच दोन देशाचे संबंध नाही आहेत. आज सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, क्रीडा असेल, अशा अनेक क्षेत्रांमधून दोन देशाचे संबंध आहेत. आणि जग जवळ आल्यामुळं काय झालेलं आहे? जवळ आल्यामुळं संघर्षाची परिस्थिती, शिक्षणाच्या माध्यमातून आपण बघतो की काही आपले बहुतांश मुलं बाहेरच्या देशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात. त्या ठिकाणी त्यांच्यावर वर्णद्वेषी हल्ला झालेला आपण बघितलेला आहे. कधी आपल्या मुलांना त्या ठिकाणी हिंसात्मक कृत्य त्या देशाच्या लोकांकडून झालेलं दिसून आलेलं आहे. किंवा कित्येक असे आहेत की पेच प्रसंगामध्ये काही नागरिक आपले दुसऱ्या देशामध्ये अडकलेले आहेत, मग त्यांना सही सलामत सोडविण्याचं काम जे आहे ते कुणी राजनय पार पाडत असतो. म्हणजे तो त्या ठिकाणी प्रत्यक्ष तो त्या देशामध्ये तर राहत असतो आणि त्या देशाची परिस्थिती तो आपल्या शिखर प्रमुखांना तो कळविण्याचं काम करत असतो. म्हणून आधुनिक काळामध्ये राजनय काय आहे? अतिशय महत्त्वाचा दूत म्हणून काम करत आहे. आंतरराष्ट्रीय संबंधातील महत्त्वाचे अंग म्हणून राजनयाकडे पाहिले जाते. राजनय परराष्ट्र धोरणाचे एक तंत्र आहे
अनेक वेळेला राजनयाला पर्यायी शब्द असाही वापरला जातो. कूटनीतीद्वारे मैत्रीचे संबंध, शत्रुत्वाचे संबंध, युद्ध, संघर्ष, तह या प्रक्रिया साध्य होतात. प्राचीनकालीन कौटिल्याची कूटनीती प्रसिद्ध होती. हजारो वर्षापासून राजनीतीचे ते साधन मानले जाते. राष्ट्रीय हितासाठी राजनयाला आजही तेवढेच महत्त्व आहे जेवढे की प्राचीन काळात होते. राजनयिक कार्यासाठी जी व्यक्ती विदेशातील राजधानीच्या ठिकाणी राहून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करते, विदेशाशी तह, करार, वाटाघाटी, तडजोड आणि संधी वार्ता घडून आणण्याचा अधिकार ज्या व्यक्तीला प्राप्त होतो अशा व्यक्तीला राजनयिक प्रतिनिधी किंवा राजनय असे संबोधले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आता राजनयाच्या अर्थ आणि व्याख्या. राजनय हा मराठी शब्द इंग्रजीतील डिप्लोमॅसी, काय म्हणतात राजनीतीला राजनयाला इंग्लिशमध्ये डिप्लोमॅसी म्हणतात. या शब्दाचा मराठी समानार्थ शब्द म्हणून वापरण्यात येतो. डिप्लोमॅसीचा ग्रीक भाषेतील मूळ शब्द डिप्लोरास आहे. याचा अर्थ मोडणे किंवा घडी करणे असा आहे. म्हणजे यावरून लक्षात येते की इतर राष्ट्राच्या ध्येय धोरणे किंवा निर्णय आपल्या राष्ट्राशी हिताशी अनुकूल करून घेणे, म्हणजे एकंदरीत दोन देशाचे संबंध वृंदित करण्याचा भूमिका पार पाडणाराचा व्यक्ती कोण असेल तर कोण आहे? राजनय आहे. आता काही राजनयाच्या विविध विचारवंतांनी व्याख्या सांगितलेल्या आहेत, तर हे व्याख्या आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. राज्यशास्त्रामधला अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून हॅन्सी मार्घोंतॉ यांचा उल्लेख होतो. तर हॅन्सी मार्घोंतॉ काय म्हणतो? शांततामय मार्गाने राष्ट्रीय हिताची अभिवृद्धी करणे म्हणजे राजनय होय. बघा काय म्हणतो मार्घोंतॉ? शांततामय मार्गाने राष्ट्रीय हिताची अभिवृद्धी करणे म्हणजे राजनय होय. म्हणजे शांततेच्या मार्गातून दोन देशाचे संबंध वृंदगित करण्याचं, जुळण्याचं काम जर कोण करीत असेल तर कोण करतो? राजनय करतो. अशा प्रकारे मार्घोंतॉंनी व्याख्या केलेली आहे. हेरॉल्ड निकोल्सन काय म्हणतो बघा? राजनय म्हणजे संधी वार्ताद्वारे आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करण्याची पद्धत की ज्याद्वारे राजनय तशा प्रकारचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. ऑक्सफोर्ड इंग्लिश शब्दकोशानुसार राजनय म्हणजे वाटाघाटी करून आंतरराष्ट्रीय संबंधाचे व्यवस्थापन किंवा व्यवस्थापन करणे होय. म्हणजे अशा प्रकारे या विविध विचारवंतांनी काय केलेले आहेत? राजनयाचा व्याख्या केलेली आहेत. आता राजनयाचं स्वरूप काय आहे? राजनय ही एक व्यापक संकल्पना आहे, त्यामुळे राजनयाचे वास्तविक स्वरूप जाणून घेणे आवश्यक आहे. राजनयाचे स्वरूप एखाद्या कलेप्रमाणे आहे. कोणत्याही राजदूताला किंवा राजनयाला आपले कार्य पूर्ण करण्यासाठी नैपुण्य, योग्यता, चिंतन, सातत्य, चिकाटी, जिज्ञासा, अध्ययन आणि अंतर्दृष्टीची आवश्यकता असते. आपले बुद्धी चातुर्य आणि साहसी गुणामुळे आपल्या देशाचा सन्मान त्याला विदेशातही वाढवता येतो. त्या दृष्टीने राजनय ही एक कला मानली जाते. बघा म्हणजे दोन देशामध्ये संबंध सुधारण्याचं काम, ही महत्त्वपूर्ण भूमिका जर कुणाला वठवावी लागत असेल तर कुणाला वठवावी लागते? राजनयाला वठवावी लागते. आंतरराष्ट्रीय संबंधाचे व्यवस्थापन आणि संचालन करण्याची प्रक्रिया म्हणून राजनयाकडे बघितले जाते. राष्ट्रातील संधी वार्ता कधी शांततेच्या मार्गाने तर कधी शक्ती संपन्नतेच्या मार्गाने केली जाते. अनेक वेळा राजनयाद्वारे राष्ट्रातील व्यापारी किंवा वाणिज्य संधी घडून आणल्या जातात. जॉर्ज केनन दोन देशांमधील संचार आणि व्यापार करणे हे राजनयाचे प्रमुख अंग मानतो. या हेतूने राजनयाचे स्वरूप राष्ट्रामध्ये संचार निर्माण करणे होय. अशा रीतीने राज्यात स्थायी स्वरूपाचे संबंध निर्माण करण्याची राजनय ही एक प्रक्रिया आहे. त्या संदर्भात मॅकलिन म्हणतो की राजनय म्हणजे राज्यातील स्थायी संपर्क प्रस्थापित करणे होय. म्हणजे राज्यातील स्थायी संपर्क, आपल्या देशातील राष्ट्रप्रमुख किंवा परराष्ट्रातील जी काही मंत्री आहेत ते तर काही त्या देशामध्ये जात नाही. तर आपला व्यक्ती कोण असतो तिथं? परदेशामध्ये आपला कोण माणूस असतो? स्थायी म्हणजे कायम स्थायिक व्यक्ती कोण असतो? तर राजनय असतो, राजदूत असतो. आणि म्हणून दोन देशामध्ये संचार, दोन देशामधील वार्ता, दोन देशामधील संधी वार्ता घडविण्याचं काम आहे की नाही. म्हणून मी म्हटलं की कान आणि डोळा, देशाचा कान आणि डोळा कोण आहे? राजनय आहे. कारण तो त्या देशातील सगळ्या परिस्थितीचं निरीक्षण करीत असतो. त्या देशामधील वैचारिकता कशी आहे, त्या देशामधलं आपल्या देशाविषयी लोकमत कसं आहे, त्या देशातील सैनिकी डावपेच कशा प्रकारे चालू आहे, रणनीती कशा प्रकारची त्या देशाची चालू आहे, हे कोण कळतो आपल्याला? प्रत्येक देशामधील तो राजदूत काय करत असतो? त्या देशाच्या शिखर नेत्यांना तो वार्तालाप करण्याचं काम करत असतो.
आणि मग त्याच्या म्हणजे बघा एवढं महत्त्वपूर्ण भूमिका आहे राजन्यायाची. राजन्यायाच्या भूमिका जर राजन्याय चांगला असेल तर जगामध्ये शांतता सुव्यवस्था अलबेला राहू शकते. किंवा यांनी जर राजन्यायाने जर चुकीची माहिती दिली तर काय होऊ शकेल? दोन देशांमध्ये हिंसात्मक वर्तन सुद्धा घडू शकते. म्हणून राजन्याय काय आहे? राजन्याय हा अतिशय आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध वृंदगित करण्यामध्ये दोन देशाचे हित संवर्धित करण्यामध्ये राजन्यायाची, जसं तुम्ही बघितलं असेल की पहिलं महायुद्ध झालं आणि पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. अमेरिकेच्या पुढाकारामुळे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रसंघाची स्थापना झाली. परंतु कुशल राजनय त्या ठिकाणी त्या राजनयाला वापरता न आल्यामुळं त्या ठिकाणी चुकीचा संदेश त्या अमेरिकेमध्ये गेला आणि अमेरिकेच्या सिनेटमध्ये संयुक्त आपल्या राष्ट्रसंघामध्ये अमेरिकेचा सहभाग झाला नाही. आणि याचा परिणाम तुम्ही बघत आहात की राष्ट्रसंघ ही कमकुवत झाली आणि दुसऱ्या महायुद्धाकडे जगाची वाटचाल झालेली आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की राजनय हा फार महत्त्वाचा व्यक्ती आहे. असे अनेक नामचीन राजदूत आहेत की त्या राजदूताने आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये फार मोलाची भूमिका, देशामध्ये शांतता सुव्यवस्था निर्माण करण्याचं काम राजदूताने केलेलं आहे. आता राजदूताची वैशिष्ट्ये काय आहेत? राजन्यायाची उद्दिष्टे कोणती कोणती आहेत? बघा, राष्ट्रातील विचार प्रणालीचे आदान प्रदान घडवून आणणे, राष्ट्राचे परस्पर हित जाणून घेणे, परस्परातील मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणे, परस्पराचे हित संवर्धन करण्याचा प्रयत्न करणे, राष्ट्रातील पेच प्रसंग तणाव संघर्ष नाहीच करणे, त्यातून तणाव साहित्य प्रस्थापित करणे, राष्ट्रात द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय करार तह वाटाघाटी घडवून आणणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रातील संबंध वाढविण्यासाठी परिषदा संमेलने आयोजित करणे, राष्ट्रातील व्यापारात चालना देऊन परस्पर अवलंबित साध्य करणे, राष्ट्राचे स्वातंत्र्य, प्रतिष्ठा, संस्कृती आणि सार्वभौमत्व टिकवण्याचा प्रयत्न करणे, राजनयाद्वारे सदैव जागतिक शांतता टिकवण्याचा प्रयत्न करणे, ही फार महत्त्वाची उद्दिष्टे कोणाची आहेत? राजनयाची आहेत. आता काही आपण राजनयाची वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. बघा, काय वैशिष्ट्य आहे? राजनय ही एक कला मानली जाते. राजनय मूलतः द्विपक्षीय असतो. राजनयाचे संचालन विदेशी कार्यालय, राजदूतावास, दूताचे कृत्य राजपुरुष यांच्या माध्यमातून केले जाते. आज आंतरराष्ट्रीय संमेलने, संघटना, परिषदा, गट आणि क्षेत्रीय प्रादेशिक संघटनामुळे राजनयाचे स्वरूप बहुपक्षीय बनले आहे. आधुनिक काळात राजनयामध्ये छोट्या छोट्या घटनेपासून होणारे युद्ध, संघर्ष, तणाव, साहित्य, समजूत इत्यादी महत्त्वपूर्ण घटनांचा समावेश होतो. राजनयाचे क्षेत्र व्यापक बनत चालले आहे. आज सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, व्यापारी संबंधाचे राजकीय संबंधाप्रमाणेच संचालन राजनयाद्वारे केले जाते. म्हणजे बघा, मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप जे होतं ते मर्यादित स्वरूप होतं. परंतु आजचं जे स्वरूप कसं आहे? आजचं स्वरूप हे व्यापक झालेलं आहे. जर तुम्ही बघा, आंतरराष्ट्रीय जगाचा परिणाम एखाद्या देशामध्ये जर एखादी घटना घडत असेल आणि त्याचा परिणाम त्या घटनेचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. तुम्हाला जास्तीचं मोठं उदाहरण देण्याची गरज नाही, हे कोविडचंच उदाहरण घ्या. फक्त चायनामध्ये एक माणूस निघाला होता त्या कोविड बिमारीचा. जगामध्ये लाखो करोडो लाखो लोकांचा मृत्यू त्याच्यामुळे झालेला आहे. आणि म्हणून जग फक्त त्या देशामध्येच ती कोविडची बिमारी नष्ट करण्यासाठी जगातील नेते प्रयत्न करत नसून इतर देशामध्ये सुद्धा ती बिमारी नष्ट झाली पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर जी मदत आवश्यक आहे की नाही, जी मदत आवश्यक आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावरून करताना आपल्याला दिसून येते. आपल्या भारत देशामध्ये पहिल्या स्टेजमध्ये कोविड आपण घातला होता. परंतु दुसरी जी लाट आली त्याच्यामध्ये भयानक अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला, व्हेंटिलेटर कमी झाले, बेड्स कमी झाल्या. जगातील अनेक देशांनी, अमेरिका असेल, रशिया असेल, इतर जे काही अरब कंट्री असेल, त्यांनी भरभरून आपल्या देशाला काय केलेली आहे? मदत केलेली आहे. कारण त्यांना माहीत आहे
ही जर बिमारी भारत देशातील जर बिमारी आटोक्यात आली नाही तर याचा परिणाम पुन्हा कुणाला होऊ शकतो, संपूर्ण जगावर होऊ शकतो. म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये राजनय जो आहे, राजदूत जो आहे, तो अतिशय महत्त्वाचा व्यक्ती आहे आणि राजनयाला अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी लागते. तर हे अतिशय महत्त्वाचा राजनय, राजनयाचा अर्थ, व्याख्या, स्वरूप, उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.